नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन झालं। पण आता जरांगेंवर बारसकरांवरचे गंभीर आरोप सुरूच आहेत। बारसकरांनी जरांगेंना नार्को टेस्टचं चॅलेंज दिलं। तसंच बंद खोलीत लोणावळ्यात काय डील झाली असा सवाल बारसकरांनी केलाय। पाहूया। उद्या इथं सत्य बाहेर पडणार आहे। उद्या बॉम्ब लागणार आहे। बॉम्ब इथं 11 वाजता या बॉम्ब फुटणार इथं। उद्या 11 वाजता जरांगेंच्या सत्याचा बॉम्ब फुटणार असल्याचा इशारा बारसकरांनी दिलाय। उद्या आणखी काही लोक पत्रकार परिषद घेऊन सत्य मांडणार असल्याचं बारसकर म्हणाले। उद्या बॉम्ब लागणार आहे। बॉम्ब इथं 11 वाजता या बॉम्ब फुटणार इथं सत्य बाहेर पडणार आहे। जरांगे कसा आहे, जरांगे जे काय आहे ना, जे काय आहे याचा बुरखा, याचा चेहरा, हा समाज ज्या समाजाने तुला देव केलं तोच समाज एक दिवस अशी परिस्थिती येईल, तुझे सगळे काळे धंदे उघड झाले ना, हा समाज तुला दगड मारील। ही वस्तुस्थिती आहे। उद्या दिसन तुम्हाला काय आहे काय नाही। जरांगेंच्या आरोपांवरही अजय बारसकरांनी प्रत्युत्तर दिलं आणि पुन्हा एकदा जरांगेंना काही सवाल केले। आरक्षण मोर्चात लोणावळ्यात बंद चर्चेत काय डील झाली असा आरोप बारसकरांनी केलाय। आमचा जो आरोप होता या माणसावर तो अपारदर्शकतेचा होता। लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आज काय चर्चा केली, काय डील झाली, काय डील झाली उत्तर द्यावं लागेल। 36 तास वाशीमध्ये तुम्ही थांबला। 36 तास वाशीत होता। 36 तास कशासाठी, काय काय डील चालू होती? आतमध्ये जी गुप्त मीटिंग झाली ना बंद दाराच्या आड, त्याच्यामध्ये सरसकट शब्द सोडून दिला। भाषण करायला आले परत तिथं आणि भाषणात बोलता बोलता रेकॉर्डेड आहे, बारीक माझ्या मराठा समाजाला बारीक पहा। बोलताना सांगितलं की आपल्याला सर एवढं बोलले, लक्षात आलं अभी वो खत्म हो गया मामला। सरसकट नाही म्हणले, सगळे स्वैर्याचं आपल्याला कायदा झाला पाहिजे। आंतरवालीतून निघाले सरसकटसाठी आणि लोणावळ्यात आल्यानंतर मागणी बदलली, सगळे सोयरे। जाऊ दे, त्याचे असले भंगार लोकांची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही। मला राज्यात इथं मराठा समाजाचा निर्णायक लढा आहे, याला न्याय द्यायचे ते सगळं होणार आहे। त्याला जेव्हा वेतन तेव्हा त्याला कळणार आहे। ते सगळ्या महिला माता मावल्या सगळ्या येणार आहेत, त्यावेळेस त्याला कळन। आपण सरकारचं ऐकून मराठा संपवायला उगाच निघालो होतो विनाकारण, काही कारण नसताना त्याला सगळं कळन। त्याच्यावर उत्तर द्यायला मी मोकळा नाही। माझ्या समाजात खूप लोक आहेत त्याला उत्तर द्यायला। सर्वात आधी 22 तारखेला बारसकर मीडियासमोर आले आणि त्यांनी जरांगेंवर आरोप केले। त्यानंतर बारसकरांनी सरकारकडून 40 लाख रुपये घेतले असून विनयभंगाच्या प्रकरणातून वाचण्यासाठी ट्रॅप रचल्याचा आरोप जरांगेंनी केला। आता नार्को टेस्टचं आव्हान बारसकरांनी जरांगेंना दिलंय। तू बलात्कार करतो दोन महिलांवरती, असे तुझ्या गावचे लोक सांगायला लागले। त्याची भाषा बघा, माझ्या हाताने पाणी प्यायला असता तर मी मोठा झालो असतो, त्याला वाटतं मी मोठा होऊ नये। संजय राऊत सारखा रोज बोलतो, म्हणजे संजय राऊतचं काय, याचा अर्थ तो देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबाची सुपारी घेऊन आलाय। लोक जे म्हणते तो 40 लाख रुपये घेतले, खरं असू शकतं, मग आरोप नाही लोकांचा आहे। त्याच्याच गावातले लोक लिहून टाकतील यांनी विनयभंग केला आमच्या गावात पुरी इज्जत घातली यांनी, तर 40 लाख रुपये घेतले तर असंही कळालंय। ऐकू माहिती मला ती 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी। माझं जाहीर सवाल आहे समाजाला की ज्या माणसाकडे 300 कोटी रुपये येतं तो माणूस 40 लाख रुपये घेईन सरकारकडून। याच्यातली माझी संपवण्याच्या आधी सांगतो, माझी मागणी आणि आव्हान आहे। माझ्यावर आरोप केले, व्यक्तिगत आरोप केले, बलात्कार, विनयभंग, 300 कोटी 40 लाख रुपये घेतले असे आरोप केले। मी नार्को ॲनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे। जरांगे सुटणार नाही तू। केले कर्म झाले तिची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती, मी चुकलो तर मी माझ्या जाईन। तुझ्यावर 420चा गुन्हा आहे, हिम्मत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशनची आबरू नुकसानीचा दावा कर। सरकारकडून टीकेसाठी 40 लाख घेतल्याचा आरोप जरांगेंनी केल्यानंतर आता बारसकरांनी जरांगेंच्याच विरोधात आयकर आणि ईडी मध्ये जाण्याचा इशारा दिलाय। गेल्या 3 महिन्यात जरांगेंकडेच पैसे आल्याचा आरोप बारसकरांनी केलाय। डील काय झाली आम्हाला माहिती आहे।
कसे डंपर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात 45 हे टिप्पर जे आले, वाळू काढायचे लोडर आले, कुठून पैसे आले? 3 महिन्यात आले. तपास करा. मी जाणार आहे इन्कम टॅक्स कडे, मी जाणार आहे. ईडी कडे जात असेल तर ते बरं होईल, पण ईडी कडे गेलं म्हणजे नाही, भाजपचा माणूस आहे. इन्कम टॅक्स कडे जाऊ, कलेक्टर कडे जाऊ, पोलिसाकडे जाऊ. हे बघा रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात? कोणाला गुतावलं? माझ्यावर आरोप केले संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर 420चा गुन्हा दाखल आहे पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात. अजय बारसकरांनी आता जरांगेंच्या उपोषणावरही शंका उपस्थित केली आहे. कोणाच्या घरी जाऊन दूध भाकर खात होतास त्याचे व्हिडिओ आहेत असा दावाही बारसकरांचा आहे. माझी मागणी आहे, मी बलात्कार केला, जरांगेने आरोप केला, मी विनयभंग केला आणि त्या महिला आरोप केला. तू मी तुला प्रश्न विचारले आरक्षणाचे, मी तुला प्रश्न कोणाचे कशाचे विचारले? आपण विचारा, तुझे त्याच्या व्यक्तिगत विचारले का? की बुवा मागच्या 17 दिवसाचं आंदोलन चालू होतं, तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात होता, दूध भाकरी खात होता? माझ्याकडे रेकॉर्ड नाही का? माझ्याकडे पुरावे नाहीत? कोणत्या मायमाऊलीतून तू कमरापर्यंत पाय दाबून घेतले? मला बोलता येतं, माझ्याकडे व्हिडिओ येतो, माझ्याकडे रेकॉर्डिंग येतात. कोणाला तू आंबडचा आमदार बनव, कोणत्या माता माऊलीला तू आंबडचा आमदार बनवायचा शब्द दिलाय? मला माहिती आहे जरांगे, पण आमची संस्कृती ती नाही, आमची संस्कृती ती नाहीये. आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला. सगळं बाहेर पडणार आहे. सगळे त्याचे लोक ते सगळे येणार आहेत. आजूबाजूच्या माता मावल्या यवतमाळपासून, संभाजीनगरपासून, नाशिकपासून, नगरपासून, भंडारा डोंगरांपासून सगळीकडून सगळे येणार आहेत. आळंदी, बेंगलुरून, ते सगळं होईल. म्हणा तुझा हिशोब व्यवस्थित होईल. ते जाऊ दे, मला त्याच्यावर बोलायचं नाही. असले याच्यावर काही गरजच नाही बोलायचं. माझा समाज आहे त्याच्यावर बोलायला. जरांगेंचं उपोषण सध्या सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासाठी सुरू आहे. नव्या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर ठिकठिकाणी रास्ता रोकोही झाला. आता यापुढेही रास्ता रोकोच करायचा की धरणं आंदोलन याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे. मात्र त्यासाठी बारसकरांनी स्फोटक दावे आणि आरोप करून खळबळ उडवली. अंतरवाली सराटीहून संजय सरोदेसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.